या आहेत भ्रमणेताई, ज्या शिवसेनेच्या माध्यमातून समाजात अनेक वर्षापासून काम करतात. ताई, तुझा काय अनुभव आहे की या ठिकाणचे अवैध धंदे चालू आहेत, अवैध धंद्यांमुळे अनेक आपल्या बरोबरचे तरुण हे उद्ध्वस्त होत चाललेले आहेत? अनेक वर्षापासून आपण या गोष्टीसाठी फॉलोअप घेतोय. पोलिसांना वारंवार आपण कळवलं होतं. याच्या माझ्याकडे ओसी देखील आहे. आपण पोलिसांना तक्रारी देखील केल्या की या ठिकाणी हे अवैध धंदे चालू आहेत. इथे फक्त दारूचे धंदेच नाही, चरस आहे, अफू आहे, गांजा आहे, बटन आहे, इंजेक्शन आहेत. पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती असताना देखील पोलीस फक्त नावापुरती येऊन कारवाई करतात. कारवाई केली, हप्ते चालू आहेत, वसुली चालू आहे, सगळं जागेवरती चालू आहे. त्यांचं पोट भरतंय, त्यांना देणं घेणं काही नाहीये की जनता जनार्दन मरतीये किंवा काय होतंय. आज ज्या घरातला कर्ता पुरुष गेलाय त्या माऊलीवरती काय घडलं ह्याच्याशी देणं घेणं कोणालाही नाहीये. त्या पोलिसांना काही देणं घेणं नाहीये. आणि पोलिसांना बऱ्याच वेळा गोष्टी मी स्वतः देखील सांगितलं होतं आणि मी सांगण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण त्यांनी कधीच या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्षच केलं. आता जे घडलं याच्यानंतर देखील हे घडलं. इथून पुढे आम्हाला जर हे धंदे चालू दिसले, जो प्रश्न तुम्ही लोकांना विचारलात, आम्ही स्वतः कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन ते जाऊन प्रत्यक्षरित्या तिथे सगळे धंदे फोडण्यात येतील. आणि कोण हप्ता वसुली करायला येतंय, कोण पोलीस येतंय, ते आपल्यासाठी इथे बसलेत. आपण त्यांच्यासाठी नाही. इथे कोणी दमदाटी करू शकत नाही, दांडगेशाही होणार नाही. इथून पुढे आमची आक्रमकच भूमिका असेल. यानंतर आपल्या परिसरातील हे शिवसैनिकीची एक महिला आहे, तिचा सुद्धा हा रोष तयार होतोय की पोलीस प्रशासन फार निर्दयपणे काम करत आहे. पोलिसांचं काम होतं सर्वसामान्यांचं रक्षण करणं, परंतु इथले पोलीस स्वतःचे खिसे भरण्यामध्ये, भ्रष्टाचाराचा पैसा खाण्यामध्ये मग्न आहेत. आणि यामुळे या परिसरात किंवा पुणे शहरात हे जे उग्र रूप जे तांडव झालाय, या तांडवामध्ये अनेक गोरगरिबांची तरुण आणि कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. मी तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशल, हडपसर.